येवल्यात भाजपच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला। पेढे फटाके आणि घोषणा देत भाजपच्या कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरीचा विजय साजरा केला। मुंबई महापालिकेत सभागृह नेते गणेश खणकर यांच्याकडून भाजपच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला। पश्चिम बंगालमधील निवडणुकीत मिळालेल्या अभिनंदनाचा प्रस्ताव खणकर यांनी मांडला। विधानसभा निवडणुकांमधील विजयानंतर नवी दिल्लीच्या भाजपच्या कार्यालयात जल्लोष करण्यात आला। यावेळी पंतप्रधान मोदी उपस्थित होते। त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले। आमदार रोहित पवारांनी बच्चू कडूंना टोला लगावला। एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची प्रतिज्ञा केल्याने बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळेल असं मला वाटत नाही, असं रोहित पवार म्हणाले। टीव्हीकेच्या तामिळनाडूच्या प्रभावी कामगिरीचा आनंद साजरा करण्यासाठी एक समर्थक गुडघ्यावर रांगत गेली। ग्लोरी असं या समर्थक महिलेचं नाव आहे। चेन्नईतील ईस्ट कोस्ट रोडपासून टीव्हीकेच्या मुख्यालयापर्यंतचा संपूर्ण रस्ता ती गुडघ्यांवर रांगत गेली। बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उभे असलेल्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय। सुनेत्रा पवार यांच्या नावावर संपूर्ण देशभरात मताधिक्याचा विक्रम झालाय। आसाममध्ये भाजपनं मिळवलेल्या यशानंतर हिमंता बिस्वा शर्मा यांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष केला। पदाधिकाऱ्यांसह शर्मा यांनी गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं। केरळमधील निकालाबाबत राहुल गांधींनी एक्सपोज करत भावना व्यक्त केल्या। निर्णायक जनादेश दिल्याबद्दल धन्यवाद। अथकपणे लढलेल्या आणि उत्तमरित्या चालवलेल्या प्रचार मोहिमेबद्दल प्रत्येक यूडीएफ नेत्याचं आणि कार्यकर्त्याचं अभिनंदन, असं राहुल गांधींनी म्हटलंय। जनतेचा कौल मानावा लागतो, जे लढताय त्यांचं कौतुक करायला पाहिजे, असं पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले। पश्चिम बंगालमधील भाजपच्या विजयाबाबत शिंदेंनी वक्तव्य केले। आज हिशोब चुकता झाला, शिशुपालाचा 100 अपराध भरले की वध होणारच, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिली। बांगलादेशी घुसखोरांना राज्यात मोकळं रान देणाऱ्या ममता दिदींच्या दडपशाहीचा अखेर अंत झाला, असे चव्हाण म्हणाले। आसाम निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीसांचा करिश्मा दिसला। फडणवीसांनी प्रचार केलेल्या दोन्ही मतदारसंघात भाजपचाच विजय झालाय। दिब्रुगड आणि जोरहाट या दोन्ही विधानसभांमध्ये भाजप उमेदवार विजयी झाले। 2 लाखाहून अधिक मताधिक्यानं निवडून आल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं एकनाथ शिंदेंनी अभिनंदन केलं। बारामतीकरांनी सुनेत्राताईंना विक्रमी मताधिक्यानं विजयी करत अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली, असंही शिंदे म्हणाले। मुंबईत भाजप कार्यालयाबाहेर झालमुरी वाटप करत जल्लोष करण्यात आला। मंत्री मंगल प्रभात लोढा या जल्लोषात सहभागी झाले। झालमुरी वाटून विरोधकांना उत्तर दिल्याचे यावेळी कार्यकर्ते म्हणाले। बंगालमध्ये मतदार कमी करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कोणताही रोल नाही, असं आमदार अतुल भोसले यांनी म्हटलंय। आमदार रोहित पवारांच्या आरोपाला भोसले यांनी उत्तर दिले। तामिळनाडूच्या नागरिकांनी डीएमकेला योग्य उत्तर दिलं आणि राज्यात पुन्हा एकदा लोकशाही आली, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार तामिळसेल्वन यांनी दिली। टीव्हीके आणि एमआयडीएमके मिळून तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन करणार आहे, असंही ते म्हणाले। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले विजयी झाले। 1 लाखाहून अधिकचं मताधिक्यानं कर्डिले यांचा दणदणीत विजय झाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पश्चिम बंगाल निवडणुकीबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच कमळ फुललंय। पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील भाजपनं ममता दिदींना पराभवाची झालमुरी दिली, असंही शिंदे म्हणाले। भाजपसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे, असं पश्चिम बंगालमधील विजयानंतर गिरीश महाजनांनी म्हटलं। बंगालमधून हुकुमशाही संपलेली आहे। ममता यांची अतिशय दयनीय अवस्था झाली, असंही महाजन म्हणाले। जय पवारांनी अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं। सुनेत्रा पवार विक्रमी मताने निवडून आल्यानंतर मुलगा जय यांनी दिवंगत अजित पवारांच्या स्मृतीस्थळी दर्शन घेतलं। अक्षय कर्डिले यांनी पोटनिवडणुकीत मिळालेला विजय वडिलांना समर्पित करत असल्याचं म्हटलं। आयुष्यभर जनतेसाठी काम करणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिले। पश्चिम बंगाल निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर मुंबईतील भाजप नगरसेवकांनी त्यांच्या कार्यालयात जल्लोष केला। नगरसेवकांनी विजयाच्या घोषणाबाजी करत सभागृहात प्रवेश केला।
पश्चिम बंगालमधील विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। नागपुरात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला। जिलेबी वाटत बँड लावून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। आपल्या पहिल्याच राजकीय निवडणुकीत थलपती विजयनं तामिळनाडूत अभूतपूर्व यश मिळवलंय। तामिळनाडूतील सत्ता बदल आणि सामाजिक बदल सुद्धा झाल्याचं दिसून आलंय, ज्यामुळे विजय थलपतीला राजकीय जादूगार म्हटलं जातंय। विजय थलपतीच्या टीव्हीके पक्षानं मिळवलेल्या अभूतपूर्व यशानंतर त्याच्या कुटुंबियांनीही आनंद व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं। 5 राज्यांच्या निकालावर पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। प्रमुख पक्षांचा पराभव करून भारतीय जनता पार्टीनं प्रचंड मेहनत घेऊन काही राज्यांमध्ये यश मिळवलंय, त्यामुळे प्रथम दर्शनी आलेल्या निकालानुसार भारतीय जनता पार्टीचं अभिनंदन करायला पाहिजे असं जयंत पाटील म्हणाले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत एसआयआर अभियानासंदर्भात बैठक झाली। भाजपाचे नागपुरातील सर्व पदाधिकारी आणि मंडळ पदाधिकारी बैठकीत सहभागी होते। बारामतीत कुणीही विजयाचा जल्लोष करू नका असं आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी कार्यकर्त्यांना केलं होतं। गुलाल उधळू नका, मिरवणुकाही काढू नका असंही त्यांनी कार्यकर्त्यांना म्हटलं होतं। पश्चिम बंगालमध्ये बहुमत मिळवल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। कार्यकर्त्यांनी झालमुरी खात आनंद व्यक्त केला। पश्चिम बंगालच्या बंकुरामध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केलाय। मतमोजणी केंद्राबाहेर गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला। यावेळी भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी लाठीचार्ज करत आवरलं।